बऱ्याच कमेंट आल्या होत्या की या थाळीमध्ये कांदा भजी कशी बनवली तेही सांग. तर मोठे मोठे कांदे घ्यायचे, आडवे चिरायचे आणि कांद्याच्या पाकळ्या छान सुट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा ओवा, थोडेसे जिरे, कोथिंबीर आणि 3 चमचा बेसनचं पीठ, 2 चमचा तांदळाचं पीठ आणि थोडासा सोडा घालून थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं भिजवून घेतलं. बघू शकता तसंच ठेवायचं थोडंसं 15-20 मिनटं. नंतर एका कढईमध्ये तेल घातलं मी. पहिल्यांदा सगळ्या फ्रायम्स आम्हाला ज्या ज्या आवडतात या बॉब्या, नळ्या, चाकं म्हणा, सगळं फ्राय करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये पुऱ्यासुद्धा करून घेतल्या आणि साबुदाण्याचे माझ्याकडे पापड होते ते सुद्धा याच्यामध्ये छान तळून घेतले आणि नंतर मग भजी करायला मी चालू केलं. आणि हे बघा पीठ मस्त भिजलेलं आहे आणि जसं हातात येईल ना पीठ तसंच सोडायचं. म्हणजे काय होतं, त्याचे हातपाय छान पसरतात आणि भजी कुरकुरीत होतात. बघू शकता या पद्धतीने मी सगळी भजी तयार करून घेणार आहे. मस्त आलटून पालटून छान तळून घ्यायची आणि कुरकुरीत भजी तयार होतात. गुढीपाडवा विशेष किंवा सणासुदीला काय जेवण बनवायचं हे सुचत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की जाऊन लॉंग व्हिडिओ बघा, अपलोड केलेला आहे. शूट करताना शेवटी मोबाईलचं चार्जिंग संपलं म्हणून असं दिसतंय. तर टिफिनवाल्यांचे टिफिनसुद्धा छान असे भरून दिले. चला मग आता इंस्टा फेसबुकवाल्यांनी फॉलो करा आणि यूट्यूबवाल्यांनी सबस्क्राईब करा बरं का.